छान इथे. आणि आता चहा सांगले तिकडे ना सनसेट पॉइंट आहे आणि आता आपल्याला काच दिसतं तिथे. ठिकाणी थांबलो आणि आता अंधार झालाय खूप. तर कसं पाऊस पडल्यामुळे काजवे दिसले नाही इकडे. तर आता तिकडे जाताना बघू आता दिसले नाही. आणि ते कळसुबाई शिखर कडे जाताना ट्रेक रस्ता आहे, गेट आहे, बघू शकता, तुम्हाला दाखवते. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर ब्लॉग एकदम उशिरा शूट करते 4 वाजता, कारण दुपारी पण मला काम होतं म्हणून मग मी काही शूट नाही केला. आज काही वॉकिंग वगैरे सगळं झालं सकाळचं. आणि आता आम्ही चाललेलो आहे काजवा महोत्सव बघायला, काजवे बघण्यासाठी भंडारदऱ्याकडे. तर कसं संध्याकाळीच काजवे दिसतात, म्हणजे 6-7च्या दरम्यान. तर मग आता 4 वाजलेले. आम्ही ना त्याच्या मागच्या वर्षी पण गेलो होतो. मागच्या वर्षी आम्ही नव्हतो गेलो, उशीर होऊन गेलो होता आम्हाला. पण ह्या वर्षी वैभवला बोलली की चला आपण जाऊ. तर आता आम्ही जातोय की याला विहारला रेडी केलेला आहे. आता मी पण होणार इथे चहा ठेवते जाण्याच्या अगोदर. त्याच्या मागच्या वर्षी माझे सासरे पण होते. तर आम्ही मस्त गेलो होतो, डबा करून घेऊन गेलो होतो, छानपैकी डबा खाल्ला होता तिथे आणि इतकी काजवे बघितले होते. तर आता आज दिसता की नाही बघू आणि तुम्हाला पण मी दाखवते. चला माझ्यासोबत. आता मी रेडी होते आणि मग बोलते नंतर तुमच्याशी. आम्ही रेडी झालो आहे आणि स्वेटर पण घेतले, तिकडे कसं थंडी असली तर मुलांना. आणि इथे विहान कियाला. चला विहान इकडे बघ कियाला. Right onto Bandadara, Gotti Road, Gotti Shukal Turf Road.
Continue on Maharashtra State Highway 44 for 18 kilometers. इथंच घेतलं वाटतं बघ दादा आपण हा ना लवकर आलं असं झालं ना ते पण तसं घेतलं असतं हे ते ढग बघितलं का दिसतंय मोबाईल मध्ये असते तसं भारी तर आता आम्ही आलेलो आहे टाकेत रस्त्याला ना टाकेत आहे ना सर्व तीर्थ काहीतरी आहे काय टाकेतला तर त्या रस्त्याला आम्ही आता आलेलो आहे जटायू पक्षीचं तर लवकर आलो असतं ना तर मग गेलो असं तुम्हाला दाखवलं असतं पण आता उशीर झाला मी पण स्कूलमधून उशीर आला तर त्याच्यामुळे पुढच्या वेळेस कधीतरी दाखवेल मी तुम्हाला टाकेतचं तर आता मस्त चाललेलं आहे आणि की आता झोपली आहे मी आता मस्त एन्जॉय करताय ना मी तुम्हाला मग दाखवते मी इकडे भारी वाटेल ना आम्ही इथे आलेलो आहे आणि इथे सगळे ठिकाण आहे आपले फिरण्याचे नाशिकमधले एकदम फेमस तर तुम्हाला दाखवते इथे बघू शकता कळसुबाईची कल आहे 6 किलोमीटरवर रतनगड आहे 16 किलोमीटर रंधा धबधबा आहे 18 किलोमीटर सद्दार दरी 36 किलोमीटर हरिचंद्रगड 55 किलोमीटर आणि भंडारदरा धरण 14 किलोमीटर आहे भैरवगड 30 किलोमीटर घाटगड भैरवगड 50 तर बघू शकता असा रस्ता आहे असं इथे तिकडे आता चहासाठी थांबायचं आहे तर अशी ठिकाणे भारी भारी तर तुम्ही मस्त येऊ शकता दाखवते त्याचे दरवाजे एवढे मोठे डेंजर बापरे भीती वाटते बघायला कोण धबधबा वाटून तिथून वा
वरतून छान दिसेल. हो वरती जाते मी आता. आणि इथं ना बसण्यासाठी असं पॉइंट केलेलं आहे, बघू शकता. चला भारी केलंय. चला वरती काहीतरी पॉइंट भारी भेटला. कशी दिसत आहे. हो धबधबा बघू शकता इथे. भिंतीच्या तिकडे धरण. ओ फोटो काढा पटकन. इथे बोर्ड लावलेला आहे, बघू शकता. प्रवास बोटिंग क्लब. ह्या साईडला जायचं इथून. भंडारदरा डॅम म्हणजे बोटिंग वगैरे ते पण ह्याच साईडला आहे. आम्हाला फक्त सनसेट बघायचं होतं, पण आता मस्त भत्ता घेतोय तिथे बसून खाण्यासाठी. मी आणखी आणि थम्सअप घेतलीये. तर जाऊन बसून खाता येतं भत्ता. आणि ह्या साईडला आता आपल्याला जायचंय. तर आता आम्ही भंडारदऱ्यातून निघालो आणि त्याच्याच थोडंसं पुढे गेल्यानंतर गेट लागतो. तिथून ते ट्रेकिंग, कळसुबाई ट्रेकिंग किंवा काजवे महोत्सव वगैरे सुरू होतो. तर तेच बघतोय, कारण आम्ही ना 2-3 वर्षापूर्वी आलेलो आणि मागच्या वर्षी. पण आता इतकं बदललंय ना, तर बघू आता कुठे आहे तो गेट वगैरे. आणि तिथे जाऊन तिकीट असतं. तर बघू शकता इथे आलेलो आहे आम्ही. तर तुम्हाला मी दाखवते सगळं. आपल्याला जायचंय ना, तर आपल्याला पास लागतो. बघू शकता पर्यटन शुल्क नाका आहे हा. इथे बघू शकता असं आहे. प्रति व्यक्ती 50. भारतीय नागरिक वगळता मम्मी मला थम्सअपची बॉटल गाडीतच ठेवायला लागेल. इथे पास काढावा लागतो कारचा. तर कारचा पूर्ण कारचा आहे, पूर्ण कार आहे 150-150 रुपये. हे अरण्य आहे म्हणून ते तिथे पास लागतो ना, गेट पास. हा आणि इकडे मग इकडे ठीक आहे, मग मस्त पक्ष्यांचा वगैरे असेल. आम्ही इथे तिकीट काढतोय. प्रतिवाहन 150 रुपये म्हणजे आपल्या एका गाडीच्या, आणि प्रति व्यक्ती 50 रुपये. आता लहान मुलांचं किती काय माहिती, वैभव गेली काढायला. तर बघू. येते ना आपण ते गेलं सगळं उठीला तसं काय काय आर्मी पॅन्ट. तर अशी पावती मिळालेली आहे. आणि मी काय घेतले नाही, आमचे घेतलेले आहे 50-50 रुपये दोघांचे, माझ्या वैभवचे. आणि गाडीचे 150 रुपये घेतलेले आहे. तर सर्व मिळून 250 रुपये लागलेले. आणि पावती अशी देतात. पण चांगलं आहे, म्हणजे कसं पावती वगैरे काढणार हे करत नाही लोक इकडे, म्हणजे असं कोणी पण पटकन दिसत नाही. आणि याच्याशिवाय आपण जाऊ शकत नाही. मस्त केलं एकदम छान आहे. आणि शेजारी शॉप आहे, तिथे ना अशा वस्तू आहे बनवलेल्या बांबूच्या वगैरे, किंवा ट्रेकिंगचे पॅन्ट्स वगैरे असं शॉप आहे शेजारी. तर आता चला आता आपण जाऊ बघायला
आणि इकडेच काजवे वगैरे बघायला भेटतील आणि धरणाचा पण काय ना पॉईंट तर इथे पास काढून झालेला आहे आणि विहान केअराची तर काही घेतली नाही. तुम्ही बघितलं असेल गाडीचे आपल्या कारचे लागतात 100-150 रुपये आणि व्यक्तींचे लागतात प्रति व्यक्तीचे 50 रुपये. तर इथे तिकीट काढून झालेलं आहे आणि त्यांची कशी जबाबदारी असते आणि त्यांनी इतकं स्वच्छ ठेवलेलं आहे. तिकीट काढतात पण इतकं स्वच्छ ठेवलेलं आहे ना बापरे, कागद वगैरे असं काही दिसत नाहीये, बाटल्या वगैरे काही दिसत नाहीये आणि म्हणजे जागोजागी वॉशरूम वगैरे असे केलेले आहेत त्यांनी. तर म्हणजे छान केलेलं आहे निसर्गासाठी आणि आपण तेवढे तर पैसे पे करू शकतो कारण ते स्वच्छता ठेवतात ते लोक तिथलेच. तर म्हणून मग काही वाटत नाही आपल्याला तिथे देण्यासाठी कारण खूप प्रमाणात लोक येतात, मुंबई पुणा वगैरे तिकडून येतात, नाशिकचे तर भरपूर असतात. तर ट्रेकिंगसाठी किंवा मग कळसुबाईला ट्रेकिंगसाठी, भंडारदऱ्याला डॅमवर किंवा कॅम्पिंगसाठी म्हणजे अशा खूप तिथे ऍक्टिव्हिटीज आहे तुम्ही करू शकतात. पण आम्ही ना असं सहज आलो, म्हटलं चला काजवे मुलांना दाखवू, आम्हाला काय कॅम्पिंग वगैरे काही करायची नाहीये, करू नंतर पुढे योग आला तर कधीतरी करू कॅम्पिंग. पण तेच म्हटलं चला काजवे वगैरे बघून येऊ कारण आम्ही दरवेळेस काजवे बघण्यासाठी मुलांना घेऊनच जातो. केरळला कधीच नाही आणलं, विहारला तर खूप वेळ आणलेला आहे. तर चला चहा कुठे समोर आणि आता चहा सांगले तिकडे ना सनसेट पॉइंट आहे आणि आपल्याला काजवे दिसतात
झाले. तर इतकी हवा होती बापरे, असं उडून जाऊ अशी हवा होती. मस्त पॉइंट आहे सनसेट नाही बघता नाही आला, पण जेव्हा येऊ तेव्हा नंतर दाखवेल सनसेट पॉइंट आहे. तिथे इतकी हवा आहे ना बापरे, की मुलांनी तर मज्जा केली हवेमध्ये. अजून सुद्धा फिरायला येत आहे बघू शकता. इथे गाडी आलेली अजून लोक कसे त्यांना म्हणजे पहिल्याच वाटत ते लवकर असतं ते लेटच एका पण बघून जातात सनसेट पॉइंट. ठिकाणी थांबलो आणि आता अंधार झालाय खूप. तर कसं पाऊस पडल्यामुळे काजवे दिसले नाही इकडे. तर आता तिकडे जाताना बघू आता दिसले नाही. आणि इथे कळसुबाई शिखर कडे जाताना ट्रेक रस्ता आहे, गेट आहे बघू शकता, तुम्हाला दाखवते. बघू शकता इथे हा गेट आहे कळसुबाईचा रस्त्याचा. इथे लिहिलेलं आहे बघू शकता कळसुबाई शिखर कडे इकडे जाताना आहे. तर इथे खूप अंधार आहे आणि आम्हाला रस्त्यात जाताना थोडीशी काजवे दिसली बघू शकता, चमकतात आहे. आणि अजून पुढे दाखवतेच तुम्हाला दिसता की नाही. पण इथेच म्हणजे बघितल्यावर इतकं छान वाटलं. आणि आमच्याच बरोबर एक गाडी पण एक थांबली होती. इतका अंधार ना, अंधारातच ते दिसत, जेव्हा टॉर्च मारतो ना तेव्हा दिसत नाही. तर आता तुम्हाला दिसतीलच. आणि अजून पुढे गेल्यानंतर बघू आता किती दिसतात किती नाही. आणि पुढे कंटिन्यू बघा चला. किती पण व्हिडिओच येत नाहीये. ओ माय गॉड किती आहे. ओ वाव किती छान आहे. हा असं खाली घ्यायचं खाली. हा हे बाय अशी दिसतंय पा. दाखव की याला. असं तिचं बघूया ना, इकडे हाच करा ना मोबाईल. हा हे केराच्या हातावर, विहानच्या हातावर. असं असं करा ना, असं खाली मोबाईल असं. हा माझ्या पॅन्टच बसला. हातावर माझ्या पकडला. तर माझ्या हातावर बघू शकता.
तर काजवे तर मस्त छान दिसलेले आहेत, भरपूर दिसलेले आहेत. मुलांनी खूप एन्जॉय केलं. आणि ते एक हे पण आहे दुकान, तिथे तुम्ही ट्रेकिंगचं सगळं सामान घेऊ शकता किंवा सगळं म्हणजे तांदूळ वगैरे ते सुद्धा असतं तिथे. आणि तेच इथे आमचं झालेलं आहे काजवे बघून. आता आम्ही चाललो नाशिककडे. तर भरपूर वेळ झाला आहे, 10:30 वाजलेले आहे. आता बहुतेक आम्ही 11, 11:30 किंवा 12पर्यंत घरी पोहोचू. पण मग जाताना म्हटलं चला जेवण करून जाणार आहे, मग टेन्शन नाही. तर तेच आता आम्ही नाशिकमध्ये पोहोचलोय आणि आम्ही आलेलो आहे साईबा हॉटेलला. मस्त आता जेवण करतो, जातो. कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. आवडला असेल ब्लॉग नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.